नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करतो. आजचं सर्वात महत्त्वाचं आपण टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. 11th 12th आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना सर्वात जास्त लागणारी ही कन्सेप्ट आहे. अतिशय अवघड जाते मुलांना, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ती सांगणार आहे. आता लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रिग्नो म्हणजे ट्रायंगल आणि मेट्री म्हणजे मेजर. म्हणजे आपण जे ट्रायंगलला मेजरमेंट करतो त्याला आपण ट्रिग्नोमेट्री म्हणतो. ट्रिग्नो याचा अर्थ ट्रायंगल, मेट्री याचा अर्थ मेजर, यालाच आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्री. मग आता ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे 6 जण आहेत ते बेसिक गोष्टी समजून घ्या. हे फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवणार आहेत, ते अतिशय सोप्या पद्धतीने असेल. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे, तर तुम्ही फक्त लक्ष द्या. ट्रिग्नोमेट्रीचा कुठलाही फॉर्म्युला आपल्याला पाठ करायची गरज नाही. फक्त थोड्याशा कन्सेप्ट यूज करून, थोडासा ब्रेन यूज करून आपल्याला ते फॉर्म्युले ट्रिकद्वारे लक्षात ठेवायचे. ते कसे मी तुम्हाला आता सांगतो. बघा, आता 6 जण लक्षात ठेवा आणि त्या 6 जणांचा सिक्वेन्स पण तुम्हाला माहीत पाहिजे. बघा, पहिल्यांदा मा येतो साइन थिटा, दुसऱ्यांदा येतो बाळांनो कॉस थिटा, तिसऱ्यांदा येतो बघा टॅन थिटा, त्याच्यानंतर येतो तुमचा कॉट थिटा, त्याच्यानंतर तुमचा येतो बाळांनो सेक थिटा आणि त्याच्यानंतर येतो बाळांनो तुमचा कोसेक थिटा. लक्षात ठेवा, सिक्वेन्स बदलायचा नाही. बघा, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. काय करायचं? सिम्पलची गोष्ट, इथे मल्टिप्लाय टाका. इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1. आता मला फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता बघा, मला फाईन फॉर्म्युला तयार करायचा आहे साइन थिटाचा. मग मला माहिती आहे मला साइन थिटा काढायचं. हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होईल डिवाइड, म्हणजे येईल तुमचा फॉर्म्युला 1 कोसेक थिटा. आता मला कॉसचा बनवायचा. सिमिलर तुम्ही बनवू शकता. कॉस थिटा इज इक्वल टू 1 किती बनवतो सेक थिटा. टॅन थिटा बनवायचा आहे तुम्हाला. टॅन थिटा इज इक्वल टू, बघा याला इकडे शिफ्ट करा, हा बनला तुमचा 1 कॉट थिटा. आता नीट लक्ष द्या. दुसऱ्यांदा आता आपल्याला हे बनवायचे. मला काय करायचं नाही, कोसेक थिटा करा. कोसेक थिटा काय, हा इकडे लक्ष द्या कोसेक काढायचा आहे. हा इकडे साईन मल्टिप्लाय, तिकडे आता तो डिवाइड होणार, म्हणजे 1 किती बाळांनो साईन थिटा. त्याच्यानंतर मला काढायचं आहे बाळांनो सेक थिटा. सेक थिटा इज व्हेरी इझी. हा इकडे घेऊन घ्या 1 काय बाळांनो कॉस थिटा. आणि टॅन मला आता कॉट थिटा काढायचा आहे, मग मी टॅनला तिकडे शिफ्ट करेल आणि तुमचं एक कॉट थिटा इज इक्वल टू बाळांनो 1 टॅन थिटा. इट इज व्हेरी इझी. बघा कसे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवले. आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे बाळांनो, फक्त एक स्ट्रॅटेजी यूज करायची. म्हणजे ती म्हणजे कशी बघा, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. लिहिले, मल्टिप्लायचं साईन टाका, इज इक्वल टू 1 लिहा आणि हे सगळे फॉर्म्युले रेडी. पाठ करायची गरज नाही.